श्रीराम नमस्कार. आज 3 मार्च 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 87. ज्ञानविज्ञान योग, आत्मसंयम योग, हे दोन्ही योग भगवंतानी नारायणाने जेव्हा अर्जुन रूपी नराला सांगितले आणि अर्जुनाने सर्वसामान्यांचं नेतृत्व करताना स्वतःची अवस्था संभ्रमात आहे असं दाखवून भगवंताकडनं जे ज्ञान प्राप्त केलं सर्व समाजासाठी, ते या आत्मसंयम आणि आत्मविज्ञान योग यातून आपण गेल्या 2-3 निरूपणात पाहिलं. अक्षर ब्रह्मयोग या योगामध्ये पार्थ अर्जुन याने भगवान श्रीकृष्णांना जे प्रश्न विचारले, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियोग म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, आणि भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञानाचं ताट स्वतः तयार करून अर्जुनाने हे ग्रहण करावं या विचारांनी जे मांडलेलं होतं, ते जेवण, ते भोजन, तो रसग्रहण करायला अर्जुन समोर बसलेला होता. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, मनुष्याचं अंतर्मन, अंतरात्मा याच्यामध्ये 4 गोष्टी, 4 कप्पे, मन, बुद्धी, वृत्ती आणि अहंकार, असे 4 कप्पे आहेत या अंतरात्म्याचे. आणि त्याच्या आतमध्ये जो परमात्म्याचा जो अंश आहे, जी आत्मज्योत आहे, ती आतमध्ये बसलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला या मन, बुद्धी, वृत्ती आणि अहंकार हे ब्रह्म आणि अध्यात्म याला धरून सांगायला जी सुरुवात केली, त्याच्यामध्ये जेव्हा आत्मसंयम योग हा योग आपण पाहिला, त्याच्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलेलं आहे की मनुष्याचा काम, क्रोध, मोह, मत्सर, माया आणि अहंकार या सर्वांवरती संयम हा हवा. इंद्रियांवरती, 10 इंद्रियांवरती संयम हा हवा. 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, या सर्व इंद्रियांवर जर मनुष्य विजय प्राप्त करू शकला, आता याच्यात विजय प्राप्त करणं म्हणजे काय, तर संयम. तर मनुष्य त्याला मिळालेल्या सुबुद्धी आणि कुबुद्धी यातील सुबुद्धी वापरून त्या परमात्म्याला आपलंसं किंवा प्राप्त असं करू शकतो. इथपर्यंत सर्व आपण पाहिलं. आणि अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला, मनाचा संयम म्हणजे काय, बुद्धीचा संयम म्हणजे काय, वृत्तीचा संयम म्हणजे काय, आणि अहंकाराचा संयम म्हणजे काय. जर आत्मज्योत परमात्मा जो या
प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये स्थित आहे, याच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर मनुष्याला किती आणि कुठले कुठले पडदे बाजूला करून तिथपर्यंत पोचायचं आहे, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आता गंमत बघा, योगायोग कसा असतो. मन, बुद्धी, वृत्ती आणि अहंकार, या चारही गोष्टी असलेलं एक उदाहरण काल घडलं. सगळ्यांना माहिती आहे म्हणून पटकन लक्षात येईल. सध्या थैमान घातलेला करोना, याचं वॅक्सिनेशन, लस ही द्यायला सुरुवात झाली. आणि काल संध्याकाळी जेव्हा घरी गेल्यावर दूरध्वनी, टी व्ही जेव्हा चालू केला तेव्हा त्याच्यावरती बातमी दाखवत होते, न्यूज दाखवत होते की सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक ह्या लसीकरणासाठी जेव्हा त्या लसीकरण केंद्रावर गेले तेव्हा किती गोंधळ उडालेला होता, किती गर्दी होती, किती मनस्ताप त्यांना सहन करायला लागला वगैरे वगैरे, असं सगळं टी व्हीवरती दाखवत होते. आता गंमत पहा, जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की संयम महत्वाचा, इथं एकाही नागरिकाने बघा कसा, तर ह्या चार गोष्टी आता कशा ह्या उदाहरणाशी निगडीत आहेत ते आपण पाहू. सगळ्यांच्या मनाने पहिला विचार केला. आपल्या पंतप्रधानांनी ही लस घेतली, आता घ्यायला हरकत नाही, खात्री, हे मनाने सांगितलं. पण तेच मन इतक्या दिवस मागं ओढत होतं, खात्री नाही. पण एक कृती झाली आणि लगेच मनाने भरारी घेतली, चला घराबाहेर पड आणि त्या केंद्रावर जाऊन पहिलं टोचून घे. बुद्धीने सांगितलं सर्व चांगलं आहे, आपल्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला आहे. पण अजून ज्यांच्यावर हा देश विश्वास टाकतो, त्यांची कृती एक प्रमाण सध्या मानलं जातं, अशा व्यक्तीने अजून काही हा डोस घेतलेला नाही. पण जसं ही कृती झाली तसं बुद्धीने सांगितलं सर्व काही अलबेल आहे, मी आधीच सांगत होतो, मी अगोदरच सांगत होते, सगळं चांगलंच आहे, पण प्रमाण नव्हतं. आणि मग बुद्धी सांगते जा, उद्याच्या उद्या ताबडतोब ते काय मोबाईलवरती ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती रजिस्ट्रेशन वगैरे असतं ते करा. म्हणजे जी बुद्धी असून, वैचारिकता योग्य असून कालपर्यंत अनुमती देत नव्हती, संयमित होती, त्याच बुद्धीने आज सांगितलं ताबडतोब जा. तिसरं वृत्ती, केंद्रावरती पोचल्यानंतर इतकी गडबड, इतकी गोंधळ त्या रांगेमध्ये, मला कशी पहिली मिळेल, माझा नंबर कसा पहिला लागेल, म्हणून प्रत्येकाची धडपड चालू होती. आत्तापर्यंत ठेवलेला संयम हा क्षणामध्ये अविचारामध्ये बदलला गेला. इतक्या दिवस सांभाळलेलं आपलं शरीर क्षणामध्ये अशा ठिकाणी मोकळं केलं, स्वैर सोडलं की एवढे शेकडो माणसं येऊन त्यातले नक्कीच 1-2 जण इन्फेक्शन झालेले असणारच. पण वृत्ती माणसाची, मला पहिल्यांदा मिळू दे, मी नीट वाचू दे, माझं शरीर नीट राहू दे, म्हणून तिथं धडपड.
जर हेच नियमात केलं असतं, रांगेत केलं असतं, तर सर्व गोष्टी वाचल्या असत्या. पण माणसाची वृत्ती मला पहिलं मिळावं म्हणून हा सगळा गोंधळ. आणि चौथा अहंकार. मला मिळालं, तुम्ही थांबून तुम्हाला नाही मिळालं. तुम्ही सकाळपासून थांबलात, मी जरा दुपारी आलो, माझी अमुक अमुक ओळख काढली आणि मला माझं काम झालं. मनुष्याच्या वृत्तीमध्ये निर्माण झालेला अहंकार. संयम ढळला की असं होतं. ही खात्री आहे का? जेवढ्या जणांनी काल गडबड केली, गोंधळ केला, मन, बुद्धी, वृत्ती आणि अहंकार या सगळ्यांचा संयम काल सोडला आणि तिथं गर्दी केली, त्यांना लस प्रत्येकाला जरी मिळाली असती तरी वाचतील का? म्हणजे लस घेतल्या घेतल्या लगेच शरीरामध्ये प्रतिजैविक तयार होतात का? नाही होत. म्हणजेच काय की स्वतःच्या हाताने, स्वतःच्या पायाने जेव्हा मनुष्य मनाचं ऐकत नाही, जे आत्तापर्यंत ऐकलं होतं, बुद्धीचं ऐकत नाही, जिने आत्तापर्यंत घरात डांबून ठेवलं होतं, वृत्तीचं ऐकत नाही, जी मीपणा करायला पुढं गेली, आणि अहंकार जो एवढ्या गर्दीत जाऊन ढकलाढकली करून पुढे जाऊन त्यांनी प्राप्त केलं आणि मी केलं, मला मिळालं असं सांगून डंका वाजवला. म्हणजे सगळ्यांनी संयम सोडला आणि या संयम सोडल्याचं फळ काय येतं ते कळेलच. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एक क्षण हा पुरेसा ठरतो संयम घालवण्यासाठी. आणि मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं की परमात्मा हा जरी आपल्या जवळ असला, या देहामध्ये असला, या चारही गोष्टींचा तू जर त्याग केलास, संयमित ठेवल्यास आणि त्या परमात्म्याच्या जर जवळ गेलास आणि त्या परमात्म्याची भेट आता तुला होणार असं तुला वाटतं, त्याच क्षणी तुझा संयम ढळतो. जसं इथं ढळला. हे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या वर्षभरामध्ये घरात बसून सर्व पाळलं असेल, अगदी सर्व गोष्टी केल्या. पण काल कुठं होतं सॅनिटायझर? कुठं सगळ्या गोष्टी होत्या? किती धक्काबुक्की झाली. म्हणजे घरातल्या व्यक्तींना सुद्धा स्पर्श केला नसेल, त्या लोकांनी जाऊन सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना स्पर्श केले. संयम गेला. त्या भीतीपोटी गेला की लस मला पहिली मिळावी. पण हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता की मला जर लस मिळाली तर मी वाचीन, पण एका लगेच दिल्यानंतर त्याचं शरीरामध्ये रासायनिक क्रिया घडणार होती का किंवा घडेल का? जर सांगितलेलं आहे 2 महिन्यांनी घडेल, मग घाई गडबड कशासाठी? पण संयम गेला. तसंच भगवंताने सांगितलेलं की जे बांधून ठेवलेलं आहे ते मनुष्याची बुद्धी, मनुष्याचे विचार हे असेच असतात की समर्पण भाव निर्माण होतो, समर्पणासाठी तो कृती करणार आणि तेवढ्याच मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार एका क्षणात जागृत होतात आणि तो मागं फिरतो. आहे का नाही गंमत? मनुष्याचा हा स्वभाव धर्म आहे. भगवंताला प्राप्त करणं, त्या परमात्म्याला प्राप्त करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. केली तर सोपी आहे, सहजता आहे. संतांना का प्राप्त झालं? कारण कशामध्ये अडकूनच राहिले नाही, सहज कृती होती. घरामधनं डबा का नाही आला म्हणून जो डबा आणून देतो त्याच्याशी भांडण. घरातनं डबा येतो, तो वेळेत नाही आला म्हणून घरातल्यांशी भांडण. पण असं संतांच्या बाबतीत झालं तर केवळ परमात्म्याचं नाव घेऊन सुद्धा त्यांचं पोट भरलं जातं. हे सांगायचं कारण असं आहे की जेव्हा परमात्मा, जेव्हा अध्यात्म करायला माणूस लागतो, अध्यात्म मार्ग काय आहे ह्याच्यामध्ये जेव्हा त्या मार्गावर पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा ते पाऊल परत फिरणार नाही ना.
याचा विचार आणि काळजी त्या माणसाने घेणं गरजेचं आहे. भगवद्गीता वाचली, भगवद्गीता ऐकली, निरूपण ऐकलं, सुंदर आहे, छान आहे, काहींना पटतं, काहींना पटत नाही. म्हणून आपण थांबायचं का? भगवंताने दिलेलं कार्य हे ते करायलाच हवं आणि ते कायमच करायला पाहिजे. पण जिथं अपेक्षा निर्माण होते की समोरच्याने मला चांगलंच म्हणावं, तिथं मनुष्याची अधोगती चालू होते. आणि जिथे निरपेक्ष भावनेने कार्य केलं जातं तिथं यश नक्की मिळतं आणि त्या यशाचा गर्वसुद्धा होत नाही. मी आत्ताच कालच एकांशी बोलताना झालं की रामदास स्वामी झोळीमध्ये मारुतीरायांना घेऊन भिक्षा मागायला जायचे. जर तुम्ही विचार केला तर असं होतं का की असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचार रामदास स्वामींनी केला का? तर नाही केला. मनुष्याला कर्म हे करायलाच हवं आणि त्यांनी ते करायलाच पाहिजे. पण हे करताना तो भगवंत, तो परमात्मा, तो देव ज्याला तुम्ही पूजता त्याला एका जागेत दांबून ठेवायचं का? देवाची जागा काय फक्त देवघरातच आहे? त्याची वेस आपण ज्या भगवंतांनी आपल्या आचार विचारांना वेसण घातलंय त्याच भगवंताला आपण वेसण घालून एका देवघरामध्ये बंद करून ठेवतो, त्याच्यासमोर बसतो. सकाळी उठावं, छानपैकी स्नान करावं, सोवळं नेसावं, अगदी गंध फुलं सगळं, आणि मग ते देवघराचं दार उघडायचं, देवांना काढायचं, छानपैकी आंघोळ घालायची. स्नान नाही म्हणत, आंघोळ म्हणतोय. वास्तविक स्नान घालतात इथं आंघोळ, कारण आपल्या मनासारखी कसंही घासा म्हणून आंघोळ. त्यांना सुगंधित अत्तर लावायचं, फुलं व्हायची, गंध व्हायचा आणि परत जागेवर ठेवून द्यायचं दरवाजा बंद. का? कारण पादुका चांदीच्या आहे. ज्याच्यात उदबत्ती लावतं ते चांदीचं आहे. कोणी चोरलं तर? विचार बघा. जो तुमच्या शरीरामध्ये क्षण आणि क्षण जागा आहे त्याच्यासाठी फक्त भौतिकदृष्ट्या थोडासा वेळ देऊन त्याला परत तुम्ही बंदिस्त करून ठेवता. आणि बंदिस्त करायचं कारण असं की तिथं असलेलं चांदीच्या अमुक ही गोष्ट, ती गोष्ट, ती म्हणजे काय तर मनुष्य भौतिकतेत अडकलेला आहे. पादुका चांदीच्या आहेत म्हणजे त्या चांदीत अडकलं, त्या पादुकांमध्ये अडकलेलं नाही आहे. जर पादुकांमध्ये अडकला असेल आणि त्याच्यामध्ये जर ते दैवत तत्व जागृत असेल तर कुठलाच चोर ते चोरू शकणार नाही. पण तुम्ही त्याला जर चांदी म्हणलात तर त्या पादुकाच नाहीच आणि त्या चोरीला जाऊ शकतात, कारण ती भौतिक गोष्ट झाली. आणि मग मनुष्य स्वतः देवाला दिवसभर डांबतो आणि स्वतः मात्र दिवसभर घराबाहेर हिंडतो. आमच्या घरात देवघर आहे म्हणजे घर बांधताना, घर घेताना पहिल्यांदा मनुष्य अगदी त्या चांगल्या मनाने म्हणतो की ह्या खोलीमध्ये असं, या खोलीत तसं, आणि इथं आपलं देवघर करू. म्हणजे सुरुवातीलाच देवाला आपण बाजूला टाकू. कशाला हवं? रामदास स्वामींनी काय सांगितलं? भगवंताला तुमच्याबरोबर ठेवा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन किती वर्ष एकत्र होते. ओळख झाली नाही गुरु म्हणून, ती नंतर झाली, हरकत नाही. पण दोघं एकत्र किती दिवस होते, एकत्र फिरत होते. तत्व जागृत करायचं आहे. कधी लक्षात ठेवा, तत्व हे जागृत व्हायला लागतं. मग आम्ही 10 ठिकाणी फिरतो, 10 हॉटेलमध्ये जातो,
तिथं व्हेज खातात, नॉनव्हेज खातात, मग तिथं काय मूर्ती घरातली घेऊन जायची का? का नाही? का नाही घेऊन जाऊ शकत? जर स्वतःच्या शरीरामध्ये परमात्मा स्थित आहे हे जर पटतंय, मानता, मग तो तुमच्याबरोबर असतोच ना. मग ही तर भौतिक गोष्ट आहे, मूर्ती रूपात आहे. मग समर्थ रामदास स्वामींनी काय पायंडा घालून दिला होता की देवाला देवासारखा नका ठेवू, त्याला तुमच्या भावासारखं ठेवा, वडिलांसारखं ठेवा, स्वतःसारखं ठेवा. त्याला बरोबर बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणजे ते तत्व जागृत राहतं, जागृत होतं. पण त्याला तुम्ही वेगळं केलं की झालं. तसं नका करू. आणि मग हे होण्याचं कारण काय? तर आपणच त्या तत्वाला वेगळं करतो. मग भगवान श्रीकृष्णाने इथं अर्जुनाला या योगामध्ये जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो की आत्म आणि ह्या आत्म्याच्या बाहेर हे जी चार गोष्टी आहेत, मन, बुद्धी, वृत्ती, अहंकार, तर ह्याच्यात माणूस का सुटत नाही? त्याचं कारण तो देवाला वेगळं करतो. मी निरूपण ऐकतो आणि मला आता माझ्यातल्या आत्मज्योतीला त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे असा मनुष्य विचार करतो. पण हा विचार मनात येत नाही की तो आधीच आपल्याशी एकरूप आहे. फक्त आपल्याला ते समोर दिसलं नाही. आणि समोर दिसणं म्हणजे काय, अशी एखाद्या आकृतीसारखं दिसणार नाही आहे, ते जाणवतं. पण हे कधी जाणवेल? तर मन, बुद्धी, वृत्ती आणि अहंकार ह्या गोष्टी जेव्हा मनुष्य संयमित ठेवेल तेव्हाच जागवेल. मन भरकटलंच पाहिजे, त्याच्याशिवाय मन आहे कळणार कसं? पण किती भरकटून द्यायचं? जसं मोह, माणसाला मोह हवाच, भगवंताच्या नामाचा मोह हवा. अगदी तुम्ही म्हणाल वडा खा, तर वडा खायचा सुद्धा मोह हवा. पण तो जेव्हा अति खाणं होतं, तुम्ही जर ते 10 वडे खाल्ले तर तो पाशात अडकतो. मग तो मोह पाश झाला. मोह जेव्हा अधिक होतो तेव्हा त्याचा पाश निर्माण होतो आणि तोच गळ्याभोवती अडकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी ही संयमित हवी. आणि जर संयमित असेल, शांत असेल, स्थिर असेल, तर शरीरातल्या हृदयाची गती पण स्थिर होते. आणि ती गती स्थिर झाल्यानंतर मनामध्ये उत्पन्न होणारे अनेक कंपनं, अनेक विचार काही अयोग्य असतात, ते उत्पन्न न होता, अस्वस्थतेचे कंपनं उत्पन्न न होता स्वस्थतेची कंपनं उत्पन्न होतात. हळू का बोलावं, शांत का बोलावं? आज निरूपण करताना मुद्दामून हळू आणि शांत शब्दात बोललो, कारण आता तो बदल करायचा आहे. इतक्या दिवस पटकन पट 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 सांगून होत होतं, पण कुठंतरी गती आपल्याला कमी करायला हवी. आणि जशी गती कमी होते तशी एकरूपता जास्त स्पष्ट होते आणि अचूक होते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितलं की मनाची अवस्था इतकं भरकटतं, मनी चिंती ते वैरी न चिंती. क्षणामध्ये ज्याचा आपल्याला प्रेम वाटतं त्याचा तिरस्कार व्हायला सुरुवात होते. बुद्धी त्याला साथ देते. सुबुद्धी असताना कुबुद्धी उत्पन्न होते. माणसाची वृत्ती त्याला खतपाणी घालते आणि मग त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. म्हणून ह्या चारही अवस्था अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या समोर मांडल्या की हे केशवा, ब्रह्म आणि अध्यात्म याची सांगड घालून
ह्या गोष्टीवरती संयम कसा प्राप्त करता येईल हे तुम्हाला सांगतो. प्रश्न किती सुंदर आहे बघा. ज्याच्यात माणूस भरकटतो त्याच गोष्टी अर्जुनाने विचारल्या आणि ह्या गोष्टी अर्जुनाने विचाराव्या म्हणून भगवान श्रीकृष्ण तयार होते. सगळी खेळी त्यांनीच मांडलेली होती. आणि आज बघा, कालच उदाहरण घडलं जसं सांगितलं, म्हणजे क्षणोक्षणी पदोपदी भगवद्गीता किती गरजेची आहे हे आपल्या लक्षात येतं. अक्षर ब्रह्म योग हा योग बघताना किंवा त्याच्या पुढचे योग बघताना आपण इतकं हळू एक एक दोन दोन श्लोकावरतीच निरूपण करून पुढे जाणार आहोत. कारण आता इथनं ही गाडी जी पुढे जाणार आहे, इथं आपलं मन स्थिर होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने विचार करायला हवा स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या वृत्तीचा आणि स्वतःच्या अहंकाराचा. आणि मग अर्जुनाने विचारलेल्या या प्रश्नांवरती की मन, बुद्धी, वृत्ती, अहंकार याला धरून हे केशवा मला तू ब्रह्म आणि अध्यात्म सांग आणि अधियोग सांग, अधिभूत सांग, अधियज्ञ सांग. त्याला भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात हे पुढील भागात पाहू. श्रीराम.